हरियाणातील पूनम ही देशातील पहिली अशी महिला सिरियल किलर मानली जाते जिने सुंदर मुलींविषयी असलेला तिरस्कार आणि नफरत यामुळे 4 निरागस मुलांना पाण्यात बुडवून मारले। तिच्या या घातक कृत्याचा बळी ठरलेल्या मुलांमध्ये तिचा स्वतःचा 3 वर्षाचा मुलगाही समाविष्ट होता। चला तर जाणून घेऊया पूनमची ही भयावह कथा। नमस्कार, मी एडिटर संदीप आणि आपण बघत आहात प्रतिशोध। पूनम वय वर्ष 30, हरियाणातील सोनीपत येथे राहणारी गृहिणी। तिचे शिक्षण पॉलिटिकल सायन्समध्ये MA BEd एवढे झाले होते। ती एक उच्च शिक्षित होती। 2019 मध्ये पूनमचे पानिपत येथे राहणाऱ्या नीरज सोबत लग्न झाले होते। ती आपल्या नवऱ्यासोबत व सासू सासऱ्यासोबत राहत होती। पूनम तिच्या माहेरी व सासरी स्वतःला सर्वांपेक्षा अधिक सुंदर समजत होती आणि ती होती सुद्धा। लग्नानंतर 2020 मध्ये पूनमला एक मुलगा झाला। त्याचे नाव होते शुभम। शुभम हा आईप्रमाणे सुंदर नव्हता असे वारंवार म्हणून त्याला नातेवाईक हिणावत होते। एवढंच नाही तर परिवारातील इतर मुलांच्या सुंदरतेची ते तारीफ करत होते आणि मग असे झाल्यामुळे पूनमला सतत वाईट वाटत होते। दुसऱ्याच्या मुलांची तारीफ आणि माझ्या मुलाचा तिरस्कार यामुळे पूनमच्या मनात वाईट विचार येऊ लागले, संताप येऊ लागला, विचित्र विचार येऊ लागले आणि मग सतत असे झाल्यामुळे पूनमला सुंदर मुलींची चीड येऊ लागली। आपल्या नातेवाईकातील सुंदर मुलं मुली दिसल्या की तिला चीड येऊ लागली, संताप येऊ लागला आणि आता पूनमच्या मनात ते घर करून बसलं होतं। त्यानंतर पूनमने आता डाव रचला होता की नातेवाईकातील सुंदर मुलांची हत्या करायची। पूनमच्या या निर्णयामुळे पुढे काय घडले हे ऐकून तुम्ही पार हादरून जाल। साल 2023 मध्ये पूनमच्या नंदेची मुलगी इशिका वय वर्ष 9 ही पूनमच्या घरी आली होती। ती फार सुंदर होती। तिची सुंदरता बघून पूनम जळू लागली। तिला तिची फार चीड आली आणि मग पूनमने ठरवलं की सर्वात आधी या इशिकाचीच हत्या करायची। आणि मग एक दिवस पूनम, इशिका व पूनमचा मुलगा शुभम हे तिघेच घरी होते। ही संधी साधून पूनमने घरात असलेल्या पाण्याच्या टाकीत इशिकाला बुडून मारून टाकले व यातच इशिका मरण पावली। आता हे सर्व करत असताना शुभम मात्र तिथेच होता। त्याने हे सर्व डोळ्यांनी पाहिले होते। पूनमच्या हे लक्षात आले, त्यामुळे ती घाबरली। तिला वाटले शुभम घरात सर्वांना सांगेल। या भीतीने तिने स्वतःच्या मुलाला म्हणजे शुभमला सुद्धा त्याच पाण्याच्या टाकीत बुडवून मारून टाकले। आता पूनमला वाटले की आपला मुलगा शुभम सुद्धा बुडून मरण पावला। असे असल्यामुळे कुणाला शक येणार नाही आणि सर्वांना वाटेल की हे दोघे खेळता खेळता टाकीत पडले असावे। आणि असेच झाले। सर्वांना वाटले की खेळत असताना दोघे टाकीत पडून मरण पावले। पूनमवर कोणीही शक घेतला नाही आणि पूनम ठरल्याप्रमाणे सक्सेस झाली। या 2 हत्या या ठिकाणी संपल्या। त्यानंतर काही दिवस पूनम चूप होती। पूर्ण 2 वर्ष निघून गेल्यानंतर पूनमला दुसरे मूल झाले आणि त्याच वर्षी ऑगस्ट महिन्यात पूनम आपल्या माहेरी आली। आता माहेरी आल्यावर तिची नजर तिच्या चुलत भावाच्या मुलीवर पडली। तिचे नाव होते जिया। जिया ही 6 वर्षाची होती। दिसायला फार सुंदर होती आणि म्हणून पूनमला वाटले की ही एवढी सुंदर का झाली आणि तिला सुंदर मुलीची चीड होतीच, ती जळत सुद्धा होती। आणि जियाला बघून पूनमला फार संताप आला। तिने ठरवले की तिसरी हत्या जियाचीच करायची। आणि मग एक दिवस घरी कोणीच नसल्याची संधी पाहून पूनमने जियाला सुद्धा घरातील पाण्याच्या हौदेत बुडवून तिची हत्या केली। ही हत्या झाल्यावर घरच्यांना व नातेवाईकांना वाटले की जिया खेळता खेळता टाकीत पडली असावी, म्हणून पूनमवर कुणीही शंका घेतली नाही आणि ही हत्या सुद्धा सफल झाली असे पूनमला वाटू लागले। सर्व काही ठरल्याप्रमाणे झाले होते। आणि मग या हत्येनंतर काही दिवसांनी पूनम सासरी निघून आली। त्यानंतर 30 आणि 1 नोव्हेंबरला तिच्या नवऱ्याच्या मामाच्या मुलीचे व त्याच्या दुसऱ्या दिवशी मुलाचे लग्न होते। म्हणजे 2 बहीण भावाचे लग्न होते। आदल्या दिवशी बहिणीचं, दुसऱ्या दिवशी भावाचं, असं त्या ठिकाणी होतं। पूनम व तिचा नवरा दोघेही लग्नाकरिता मामाच्या घरी गेले। पूनम लग्न घरी आल्यावर तिची नजर तेथील 6 वर्षाच्या विधी नावाच्या मुलीवर पडली। विधी दिसायला खूप सुंदर होती। सर्व नातेवाईक तिच्या सुंदरतेचे कौतुक करत होते।
तारीफ करत होते. हे बघून पूनमच्या मनात पुन्हा जेलशी निर्माण झाली. तिला विधीच्या सुंदरतेची चीड आली आणि मग तिने ठरवलं की हिलाही संपवलेच पाहिजे, असा ठाम निश्चयसुद्धा तिने केला. त्यानंतर 30 नोव्हेंबर रोजी मामाच्या मुलीचे लग्न झाले आणि आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच 1 नोव्हेंबरला मुलाचे लग्न होते व त्याच्या लग्नाची वरात जाणार होती. पूनमने तब्येत खराब असल्याचा बहाणा केला व ती वरातीत गेलीच नाही आणि ती 6 वर्षाची मुलगी विधी ही सुद्धा घरीच होती. असे झाल्यामुळे पूनमला फार चांगली संधी मिळाली. तिने घरातील स्टोर रूममध्ये विधीला नेले आणि त्या ठिकाणी असलेल्या टबमध्ये विधीचे डोके पकडून बुडवले आणि तिचा जीव जाईपर्यंत तिचे डोके पाण्यात बुडवूनच उभी होती. असे केल्यामुळे पूनमच्या अंगावरील कपडे ओले झालेत. विधी मरण पावल्याची खात्री झाल्यानंतर ती स्टोर रूममधून बाहेर आली आणि बाहेरून दरवाजा लावून घेतला. मग बाहेर आल्यानंतर घरात काही पाहुणे होते की जे वरातीत गेले नाही. त्यांना पूनमचे कपडे ओले असल्याचे दिसले. काहींनी तिला कपडे का ओले झाले आहेत हे देखील विचारले होते, परंतु पूनमने काही उत्तर देऊन त्यांना चूप केले. या ठिकाणी मात्र पूनमने 2 चुका केल्या होत्या आणि मग इकडे विधी कुठेच दिसत नसल्यामुळे घरात आरडाओरड सुरू झाली. तेव्हा तेथीलच एका नातेवाईक महिलेने स्टोर रूमचा दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला असता तिला विधी पाण्याच्या टबमध्ये मृत अवस्थेत दिसून आली. त्यानंतर घरात एकच खळबळ माजली आणि मग पोलिसांना प्राचारण करण्यात आले. पोलीस आल्यानंतर पोलीस तपास सुरू झाला. स्टोर रूमचा दरवाजा बाहेरून बंद आहे तर विधी आतमध्ये कशी गेली असा प्रश्न पोलिसांना पडला. त्यामुळे विधी ही खेळताना पाण्यात पडली नसून तिला बुडवून तिची हत्या केल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि मग त्यातच काही नातेवाईक महिलांनी पूनमचे कपडे ओले असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांचा पूनमकडे शक बळावला व त्यांनी पूनमची कसून चौकशी सुरू केली. सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे तिने दिली. त्यानंतर CCTV कॅमेरे चेक केले असता पूनम त्यामध्ये इकडे तिकडे ये जा करत असल्याचे दिसून आले. पूनम वरातीत का गेली नाही आणि तिचे कपडे पण ओले होते या सर्व बाबीवरून पूनम संशयाच्या भोवऱ्यात अडकली. पोलिसांनी तिची उलटपालट करून कसून चौकशी केल्यावर अखेर पूनमने गुन्हा कबूल केला. पूनमने कबुली दिल्यानंतर नातेवाईकांचे डोके चक्रावले. मागील 2 वर्षात पूनमच्या परिवारातील व नात्यातील 3 मुलींचे अशाच प्रकारे पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची बाब आठवली व त्यांनी ती पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलिसी तपासाला आता वेगळे वळण लागले होते. मग त्यांनी मागील 3 मुलींच्या मृत्यूविषयीची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली आणि मग पूनमला पोलिसी खाक्या दाखवताच पूनमने 4ही हत्या आपणच केल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी तिला विचारले की मुलांची हत्या का केली. तेव्हा तिने सांगितले की मला सुंदर मुलींची चीड आहे आणि मला सुंदर मुली आवडत नाही, म्हणून मला त्यांची चीड आहे आणि संताप येतो. अशा प्रकारची बतावणी पूनमने पोलिसांसमोर केली आणि अशा प्रकारे सुंदर मुलीविषयी पूनमच्या मनात एक विकृती निर्माण झाली होती. पूनम एक सुशिक्षित महिला असूनही अशा प्रकारची मानसिक विकृती मनात कशी येते हा प्रश्न समाजाला पडला आहे. या विकृतीमुळे पूनम एक सिरियल किलर म्हणून ओळखली जाईल हे नक्कीच. या घटनेविषयी तुमचे काय मत आहे कॉमेंट करून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार.